पांढुर्ली विद्यालयात 10वी व 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवंतांचा सत्कार संपन्न। वि. प्र. संचलित जनता विद्यालय पांढुर्ली तालुका सिन्नर या विद्यालयात सन 2023-24 चा इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनुक्रमे कुमारी तनुजा दत्तात्रय घोडेकर, कुमारी श्रद्धा संदीप दळवी, कुमारी शुभांगी विष्णू हारक, कुमारी सिद्धी विष्णू बरकले, कुमारी अक्षदा रमेश बोराडे तसेच 12वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनुक्रमे कुमारी आडके वैष्णवी दत्तात्रय, कुमारी पवार करीना शिवाजी, कुमारी बेंडकोडी शुभम धोंडीराम, कुमारी वारंगुसे ज्योती संजय, कुमारी भालेराव कुणाल बाडू, कुमारी शिंदे ऋतुजा सुनील या गुणवंतांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेचा निकाल 100% लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली। गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले करिअर निवडून शाळेचा नावलौकिकात भर टाकावा, अभ्यासाबरोबरच आरोग्याकडेही लक्ष द्यावे, आपली शाळा व गुरुजनांचा आदर करावा असे पत्रकार वाल्मिक शिरसाट यांनी आपल्या भाषणात सांगितले। मुख्याध्यापक प्रभाकरराव फटांगळे व माळे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी पत्रकार वाल्मिक शिरसाट, शिवाजी वाजे, उपशिक्षक गायकवाड सर, ज्येष्ठ नेते पोपटराव वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष श्री विष्णू ढोकणे, गावचे सरपंच श्री पंढरीनाथ ढोकणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पोपटराव वाजे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब वाजे, अभिनव शालेय समिती अध्यक्ष नितीन पांगारकर, सुनील उगले तसेच शाळेचे इतर पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, माडी गुरुजी, साहेबराव वाजे, सोपान दिवटे, श्याम दळवी, पत्रकार वाल्मिक शिरसाट सर, बाजीराव वाजे, शिवाजी वाजे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री PR फटांगळे तसेच विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन DG हगवणे यांनी तर आभार श्रीमती JP पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले। गुड मॉर्निंग। खरं म्हणजे आज एक वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत। कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये ज्या क्षणापासून कलाटणी मिळणार असते आता हा क्षण आहे बघा। पहिलीपासून ते 10वी पर्यंत आपण शिक्षण घेतो आणि त्याच्यानंतर हा 10वीच्या वर्गाचा निकाल लागतो आणि त्या निकालामध्ये कोण पहिल्या क्रमांकाने पास होतं याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून असतात। आपले नातेवाईक सुद्धा फोन करत असतात, मुलाला किती टक्के लागले, आणि त्यावेळेस आपले पालक अगदी ताटमाराने सांगत असतात की त्याला 90% मिळाले, 95% मिळाले। ओके, या पद्धतीने व्यासपीठ फटांगळे सर आणि त्यांची सर्व टीम, जनता विद्यालय पांढुर्ली हिचा निकाल किती 98 लागला, 98 98.5, आणि त्यांनी मला पहिला फोन केला सरांनी का नाना आपल्या शाळेचा असा असा एक निकाल लागला, म्हणून व्हॉट्सअपवर सर मी बघितलं सोनांड्याचे, कोणांड्याचे, कुठे गावांचे आपल्या लक्षात कमी, पण त्यांचं व्हॉट्सअपला जोरात चालायचं आणि आपलं व्हॉट्सअपच जोरात चालत नव्हतं। आणि 1-2 व्हॉट्सअप बघितलं की मी आपलं, पण आपला निकाल त्यांच्यापेक्षा जास्त होता। मला खूप बरं वाटलं, तुम्ही फोन केला आणि एकच असं वाटलं का सगळ्या मुलीच पास झाले हो 10वीला, मुला एकही नाही आहे, पण 5 मध्ये लावत होतो ना एखादा, मुली फास्ट आहे असं वाटायला लागलं। बरोबर आहे, चांगलं असू द्या, त्यांचे कष्ट आहे, आणि मुली ह्या हुशारच असतात कुठल्याही म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आहे ना, माझ्या माहितीप्रमाणे हुशारच असतात। सर तुमच्या काय मुली याच्यातल्या नाही, तुमच्या काय मुली क्लासला सगळे आहे? अरे वा, तुमचं बी अभिनंदन, शाळेचं बी अभिनंदन, तुमचं बी अभिनंदन। हा निकाल आपला 92 लागला, पुढच्या वेळेस 100% कसा लागल हे मी सर्वांच्या वतीनं आपल्या शाळेला आवाहन करतो, सरांना म्हणजे सगळ्या टीमला आवाहन करतो का 100% निकाल कसा लागल। आपण 100% जर निकाल लागला तर 100%च बक्षीस दिलं जाईल, पण सर कमी जर लागला तर मग कमीच राहील। हो, तर सर्व आलेले व्यासपीठावर सगळे गावातील अधिकारी यांच्या वतीनं, माझ्या वतीनं सर्व 12वीचे आणि 10वीचे पास झालेल्यांना
इथून पुढं चांगलं शाळेचं मार्गदर्शन लाभल अशी मी माझ्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो. नाशिक स्टार न्यूज साठी वाल्मिक शिरसाट.